आयुष्य जगा हो आनंदाने, सर्वांशी बोला प्रेमाने. आयुष्य अनमोल आहे, हे तू जाण मानवा. राहा तू मिळून सुखाने, आयुष्य जगा हो आनंदाने. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, खरोखरच आपल्या सर्वांनाच आनंदाने जीवन जगायला आवडते, नाही का? पण खरंच विचार आपल्या मनाला, आपण रोज आनंदी जीवन जगतो का? आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून धावपळ करत असतो. कुणालाच कुणासाठी वेळ नाही. थोडं हसावं, बोलावं, बसावं, पण इतका निवांत वेळ कुठला? आपण सर्वच जण कामाच्या ताणतणावात खरा आनंद उपभोगत नाही. खऱ्या अर्थाने आपण आपलं जीवनच जगत नाही असंच आता म्हणावे लागेल. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंदी होतो, पण मनाविरुद्ध घडली तर आपण स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. त्यामुळेच आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच कुठलीही गोष्ट फार मनाला लावून न घेता त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याचा आनंद हा आपल्याला घेता आला पाहिजे. विशेष म्हणजे आनंद हा शोधता आला पाहिजे. आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो, पण त्यासाठी आपलं मन आणि हृदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं. मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही मिळणार, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळवू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे. नेहमी मन मोकळं असलं पाहिजे आणि विशेष म्हणजे आपलं मन नेहमी आनंदी असलं पाहिजे. कुणाविषयी मनामध्ये राग ठेवू नये. कोणाचा राग, द्वेष, मत्सर करू नये. मोठ्या मनानं नेहमी सर्वांना माफ करता आलं पाहिजे. मित्रांनो, ज्या गोष्टीचा आपल्या मनाला त्रास होतो ना, ती न केलेलीच बरी, कारण त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद संपत जातो. नेहमी दुसऱ्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. आपण जसे वागू, जसे बोलू, तेच परत आपल्याला मिळत असतं. त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोललं पाहिजे, सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे, चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आधी आपले कुटुंब आनंदी ठेवलं पाहिजे. आपण नकारात्मक राहिलो तर कोणत्याही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही. म्हणून लहान लहान गोष्टींवर लक्ष देऊन त्यांचा मनापासून आनंद घेतला पाहिजे. फार लांबचा विचार करत बसू नका. सुख, दुःख, अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. मनासारखं काम करणं म्हणजे आनंद. सुंदर वातावरण निर्माण करणं म्हणजे आनंद. फार अपेक्षा न धरता जे आहे ते स्वीकारणं म्हणजे आनंद आणि त्यात समाधानी राहणं म्हणजे आनंद. आवडीनुसार वेळ घालवावा म्हणजे आनंद. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद मिळवू शकतो. स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांनाच आनंदी जीवन जगता आले पाहिजे. मनाची निरोगी अवस्था म्हणजे आनंद, या दृष्टीने आपल्याला बघता आलं पाहिजे. घडून गेलेल्या गोष्टींचा जास्त विचार करण्यात काहीच अर्थ नसतो. काही लोक भविष्याचा जास्त विचार करतात, त्यामुळे प्रकृती बिघडते. हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेले एक गिफ्ट आहे. ते कंटाळवाणे न जाता उत्साहाने, प्रेमाने, आनंदात गेले पाहिजे. देण्याघेण्यातून उत्साह आणि प्रेम फुलवता आले पाहिजे. मित्रांनो, आपणास हे प्रेरणादायी विचारमंथन आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.